हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल तर आज आम्ही जातो गावी. कुठे जातोय आपण? आज चाललोय आपण आपल्या गावी, म्हणजे तुझ्या सासरवाडीला. कार्यक्रम आहे तिकडे. कार्यक्रम म्हणजे असं की मृग नक्षत्र चालू झालं. नाही, मृग नक्षत्र म्हणतात त्याला. मृग नक्षत्र चालू झालंय आणि या मृग नक्षत्र चालू झाल्यानंतर एक गावची पद्धत आहे, कोकणाची एक पद्धत आहे की तिकडे जाऊन एक राखण द्यावं लागतं, म्हणजे कोंबडा वगैरे द्यावा लागतो. ते सगळं करण्यासाठी आज आपण जाणार आहोत. आता सकाळी आपण निघालोय 7:30 वाजता, पण अजूनपर्यंत आम्ही खारपाड्यालाच आहोत. खारपाडा अजून काही क्रॉस केला नाहीये. इथे थोडा नाश्ता वगैरे केला. नाश्ता वगैरे करायला थांबलो होतो. आता निघूयात. आता निघूयात. पोट भरला आमचं. किती वेळ लागला आता? इथून नाही म्हटलं तरी आपल्याला 1 ते 1.5 वाजतील घरी पोहोचेपर्यंत. डायरेक्ट दुपारच होते. परत पाऊस पण काय पडत नाही, ऊन चालू. जर पाऊस भेटला तर 4 चांद लागून जातील आमच्या प्रवासाला. मजाच येईल. या कडकडीच्या उन्हामध्ये पाऊस आम्हाला भेटेल, पण हाय. काय घेताय तुम्ही लोक? फोटो पुढे काढूयात ना, पुढे काढूयात ना. या उन्हातून काय फोटो काढते? जावा मग, काढून घ्या तुम्ही फोटो. मी थांबतोय मग इस तरह छोड़े न छूटे तोड़े ना टूटे कभी जो धागा तुमसे जुड़ गया तेरा सरमाया जो भी मैं बन पाया तुमसे ही रास्ते मिल जाते हैं, मंजिलें मिल जाती है तुमसे ही रिअल मध्ये कोणा मी गायला तर किती बेकार वाटेल. एक व्हिडिओ बनवायचे आपल्याला, तेव्हा आपण तिकडे हे करायला जाऊ ना. उते पापा उते करूया आपण. काय ते कार्यक्रम आपण आता गावी जातोय पप्पा. तर काय उद्याचा कार्यक्रम? आपण दर वर्षाप्रमाणे आपल्या देवीची राखण असते ते आपण देत असतो, आणि त्या उद्देशाने आज आपण सर्वजण निघालो. आणि आपल्या अगोदरच काही घरभाव सुद्धा त्याच ठिकाणी पोहोचलेले आहेत. आज आपण शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे. उद्या रविवारी सकाळी आपण घरातून निघणार आणि त्या देवीजवळ जाणार, देवीचं दर्शन घेणार. आणि नेहमीप्रमाणे जे कोंबडे वगैरे असते कापतात, हा साधा निवद करतात आणि आपण सर्व एकत्र बसून तो निवद देवीला दाखवतो आणि सर्वजण आपण खातो. त्या देवीचं दर्शन घेऊन परत आपण मग आपल्या घरी आपापल्या घरी येतो आणि सर्वजण मुंबईला निघतात. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपण नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे आणि सर्व घरभाव आपले त्याच ठिकाणी पोहोचतील. आपण सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अर्ध्या वाटेमध्ये आपण आता आहोत. आपण लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.
पोहोचलोय आता आपण? आता आपण पोहोचलोय वडखळला. तुला माहिती आहे वडखळ बद्दल काही गोष्टी तू तर कधी ऐकलं मी नसतील. नावच नाही ऐकलंय. वडखळ हे असं एक ठिकाण आहे ना, हा. कोकणातल्या प्रत्येक माणसाच्या तोंडावर बसलेलं ते एक नाव आहे. कशा वडखळ म्हणजे कसं, हा. गावाला निघालो पहिला स्टॉप वडखळ. अच्छा. तर पहिले अगोदर तो लहान रस्ता आहे ना बाप्पा, पहिले छोटा रस्ता होता, आता हा हायवे झालाय. हा असा डायरेक्ट रस्ता वरून जातो. पण जो खालचं जे ठिकाण आहे ना वडखळचं, तिकडे एक मिसळपाव वगैरे तिकडे तिथली फेमस होती. अच्छा. लोक मुंबईवरून निघाले ना तर वडखळला थांबणार म्हणजे थांबणार, तिकडे नाश्ता वगैरे करणार, मिसळपाव खाणार तिथली, आणि त्याच्यानंतर आपलं पुढच्या मार्गाला लागणार. असं एक हे वडखळ ठिकाण आहे. आणि ते प्रत्येक कोकणी माणसाचं प्रिय ठिकाण आहे. तो प्रत्येक माणूस इकडे थांबतो म्हणजे थांबतो. अच्छा. तर बघा आता हा वडखळचा हा ब्रिज आहे, हा पुढचा ब्रिज आहे. या साईडला सगळी तो MIDC आहे. अच्छा. सगळ्यांच्या आठवणीचा ठिकाण आहे. पाऊस चालू झालाय बघा इथे. मित्रांनो आपण महाडच्या जवळ आलोय आणि देवाच्या कृपेने आपल्याला पाऊस भेटलाय. जसं मगाशी म्हटलं होतं, पाऊस भेटला आपल्या प्रवासामध्ये 4 चालू लागतील. बरं झालंय. आणि रे खूप रे मस्त पावसा वाटतंय. तुला देतो तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस मोठा नाही आला अजून, पाऊस अजून आता नाही. येईल मोठा. छोटा आला पाऊस. वा वा वा. काय वातावरण वाटतंय बा. मस्त अप्रतिम. मजा आली. ये नजारे देखते. पावसाने स्वागत केलंय आपलं. बारिश का नजारा देतो. है ना? हा, महाड मध्ये पावसाने मस्त असं स्वागत केलंय. तिकडे ऊन दिसतंय तेव्हा थोडा थोडा भागामध्ये ऊन आहे. ते पाऊस आहे. रिमझिम. मस्त मस्त. मित्रांनो आता आपण महाडमध्ये सावित्री नदीच्या बाजूला पोहोचलोय. या नदीची स्पेशालिटी असं नाही म्हणता येणार, पण या नदीमध्ये जर तुम्ही बारकाईने तिकडे त्या आजूबाजूच्या परिसरात फिरलात तर तुम्हाला मगरी दिसतील. मगर असं हो, मगर असते या नदीमध्ये. खूप कमी लोकांना माहिती आहे, पण या नदीच्या आजूबाजूला मगरी फिरत असतात. या नदीमध्ये. आजूबाजूला का आतमध्ये पण असतात. जास्त असत. हे माहिती आहे का तुला नेहा? नाही. या आहेत लेण्या, गांधारपाली लेण्या. अच्छा. लहानपणी म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेकडे गेलोय फिरायला. वर जा तिकडे जायला इथून खालून रस्ता आहे. अच्छा. आहे इथून दिसतंय खूप जवळ, पण चढायला ना खूप हे आहे. लांब असेल ना. Steps खूप आता मोठमोठे सध्या आहेत. रस्ता झालाय. हा हे काय इकडनं आहे ना. त्या steps आहेत. इथं बुद्ध लेणी. मला हा तरी ना. बुद्ध पौर्णिमेचा जाऊया ना आपण. कार्यक्रम होतो इथे. आपण कधी जाऊ? आता ते किती जाऊया आता. इथे जोरात आहे ना. आज आणि उद्या 2 दिवस पाऊस भेटला पाहिजे. कशाला? म्हणजे काय घरातच बसायला. घरात बसायचं. आपल्याकडे गाडी आहे की नाही, आपण इकडे गाडी. कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पाऊस नको ना. यायचं तर तिकडे. भिजत. उन्हातून काय जाशील तू? उन्हातून मग तुझी अवस्था काय होईल जंगलात जाताना. लांब आहे का? त्या उन्हातून गेलेलो ना, काय गरम वाटत होतं. काय वाटलं रे, पाऊन ते 1 तासाचा चालत रस्ता आहे. हा. दीदी चप्पल तुटलेली. त्या दीदी चप्पल तुटली. हा ना. मी माझी चप्पल दिली आणि मामाने मला दिली त्याची. घेता पण सर्व बाजूने चौकटीवर घरी आता पाहिजे काही इथे लागेल ना? वरून घे, वरून हात मार. हा तो हाताने रे, हाताने आतल्या बाजूने हा असं. त्यानंतर बॉईस रे बटन टाका. चौकटीची पूजा करते, चौकट बसण्या अगोदर. पप्पा ब्लॉगर आहेत. पप्पाचा ब्लॉग करेल पाहिजे. व्हायरल होईल. अर्ध्या ब्लॉग मध्ये तर सिगरेट पिताना दिसतील. आधी खूप तांदूळ नाही का ठेवले? तिथे स्वास्तिक काढणं सांगितलं. रांगोळी. त्या साईडला स्वस्तिक आहे, त्या साईडला स्वस्तिक आहे. फुल ठेव.
चारी घरात जायचं फटाफट होते लागू दे चारी घरात जायचं बोल मारू नका आता खाली सुद्धा आले एक कापू ओके ये भी वेरी गुड पप्पा बोला था बोला नारळ पडायचं नारळ फोड त्याचा नारळ फोड या काकू दगडावर पडायचं तर दगड घे बेटा एकदम दगड घे आम्ही गेल्यानंतर काम करायला हे मोठे कामगार हे कोण आहे कामगारांचे हे कोण असतात मॅनेजर मुकादम शशिकांत जाधव आणि हे आपल्या घराचे सगळे कामगार आहेत. हे आपलं आणि आज आपल्या जे चौकट लागते घराची त्या चौकटीचं आपण त्या चौकटीची आपण पूजा केली. हो बरं ना बरं नाही कधी आलात तुम्ही मॉप दिवस या सगळ्यांनी आपल्या घरच्या कामाला बांधकामाला या सगळ्यांनी खूप मदत केली. दादा तुमचं नाव काय आपका नाम क्या अमरज कहाँ पे रहते हो आप कलकत्ता से हो आप हे लेबर आहेत हे आपल्या घराचं काम करतात त्यामुळे यांना मी थँक्यू बोलतो. थँक्यू आप सब कलकत्ता से हो भाई थँक्यू. आपकी बंगाली भाषा अच्छी है. लाइक करो कमेंट करो आपका खरीद आप बताइए लाइक करो सब्सक्राइब करो और कमेंट्स करो. हम आगे आप इधर काम कर रहा है माटी का घर पे आप किधर से आते हो अप डाउन कहाँ से करते हो आप जो कलकत्ता है कलकत्ता से इधर रहते किधर हो इधर काम अरुण में अच्छा हेलिकॉप्टर दिले ना आपण नीचे पे मैं देंगे आपने बहुत अच्छा काम किया. थैंक यू नीचे पे मैं